रामकृष्ण हरी. काहीतरी लिहावे या सदरामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याकडील नद्यांची सद्यस्थिती या अनुषंगानं काही दिवसांपूर्वी मी एक छोटासा लेख लिहिला होता, ज्याचं शीर्षक आहे पवित्रता तीर्थांची. एसटीच्या प्रवासाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सतरंजी, गादी, उशी किंबहुना नीट पाय पसरून आडवं पडण्याची कुठलीही व्यवस्था नसताना, शिवाय खिडक्यांच्या काचांचा सतत धडधडाट असतानाही कधी डोळा लागतो हे समजतही नाही. धुराळा उडवत एक एक मैल पार करत गाडी नदीच्या पुलावर आली. तशी गाढ झोपेत असलेल्या नवऱ्याच्या शेजारी खिडकीजवळ बसलेल्या बायकोनं आपली पर्स उघडली. आत डोकावून तिनं निराशेनं पटकन पर्स बंद केली आणि निद्राधीन असणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या सदऱ्याच्या खिशात तिनं हात घालण्याचा प्रयत्न केला. त्या सरशी नवरा दचकून उठला. तोंडाने काही न बोलता भुवई उंचावून प्रश्नार्थक नजरेनं आपल्या भार्येकडे त्यानं पाहिलं. तशी ती जरा खड्या आवाजातच म्हणाली, अहो एखादा कॉईन द्या पटकन. त्यानं लगबगीनं इजारीच्या खिशात हात घातला आणि एक नाणं काढून तिच्या हातावरती ठेवलं. आता ते नाणं कितीचं आहे, खरं आहे का, खोटं आहे का वगैरे तपशिलात शिरून निहाळून पाहण्याकरता तिच्या हातात वेळच नव्हता, कारण गाडी जवळपास पूल पार करत आलेली होती. पटकन तिनं ते नाणं पाण्याच्या दिशेनं भिरकावलं, डोळे मिटून नदीला नमस्कार केला आणि विजयी मुद्रेनं तिनं डोळे उघडले. एव्हाना गाडी नदीच्या पुढं फरलांगभर आली होती. नदीकडे आपण केवळ पाणी म्हणून नव्हे तर तीर्थ म्हणून पाहतो. त्या पाण्यात उतरत असताना आपण पायातील जोडे काढून ठेवण्याचा एक शिष्टाचार पाळला पाहिजे. आळंदी क्षेत्रामध्ये मी तर अनेक महात्मे असे पाहिलेत की जे पुलावरून जातानाही आपल्या हातातील चप्पल काढून हातात घेतात आणि पूल ओलांडल्यानंतरच पायात घालतात. पावित्र्यासाठी स्नान, प्रसाद म्हणून त्याचे प्राशन अथवा कलशामध्ये ठेवून दररोज त्याची पूजा इत्यादी प्रकारे आपण तीर्थाबद्दलच्या भावना व्यक्त करत असतो. मात्र एखादे नाणेच नदीला अर्पण केले तरच नदीचा मान राखला जाईल, हा अट्टहास कशासाठी? आपल्या चलन व्यवहारामध्ये नाण्याचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा कोट्याधीश माणूस सुद्धा सुट्ट्या 1 रुपयासाठी रंक असतो. काही दिवसांपूर्वी एका दूरचित्रवाणीवरील मालिकेमध्ये एक गाजलेलं प्रसिद्ध वाक्य होतं, 2 रुपये भी बहुत बडी चीज होती है बाबू. आणि हे खरं आहे, कारण एखादी झेरॉक्स काढताना किंवा कंडक्टरकडून तिकीट घेताना आपल्याला याची प्रचिती अनेक वेळेला येत असते. 100 रुपये चिल्लर ही अनेक दुकानदारांना 110 किंवा 115 रुपये मोजून घ्यावी लागते. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. पुलावरून गाडी जात असताना पाण्यात टाकलेला रुपया हा पाण्यातच जाणार. शुद्ध भावनेनं केवळ नमस्कार करणं हे सुद्धा भरपूर असतं हो. तीर्थात पैसे टाकण्यापेक्षा अनेक गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. आपल्याकडे देवपूजेला वापरलं जाणारं जे साहित्य आहे, पान, फूल इत्यादी, म्हणजे जे काही निर्माल्य आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण ते पाण्यात टाकतो. आता त्या निर्माल्याच्या सोबत अजून आपण काय काय त्याच्यात टाकत असतो हा एक वेगळाच भाग आहे. आपल्याकडे मृत व्यक्तींचे दशक्रिया विधी हे जवळपासच्या कुठल्या तरी नदी किनारी तीर्थावरती करण्याची पद्धत आहे. त्यावेळेला असं अनेकदा आपल्या लक्षात येतं की त्या मृत व्यक्तीच्या अंथरुणांना पण लोक त्या नदीमध्ये टाकतात. आता काय म्हणायचं या प्रकाराला? आपल्याकडील नद्यांची सद्य परिस्थिती ही जर पाहिली तर ती भयानक आहे. कित्येकदा नद्यांचे पाणी हे आता माणसाला तर सोडाच, पण पिकांनाही देण्यायोग्य राहिलेले नाही. अनेक ठिकाणी कारखान्याचे विषारी रसायनयुक्त सांडपाणी नदीमध्ये सोडल्याचे आपण पाहतो. भारतातील अनेक नद्या ह्या आज जलतज्ञांनी मृत घोषित केलेल्या आहेत. कालच्या आषाढी वारीत पंढरीमध्ये चंद्रभागेच्या बिकट अवस्थेविषयी बोलताना एका ज्येष्ठ व्यक्तीनं सांगितलं की आजपासून चंद्रभागेच्या शुद्धीकरणाला जर आपण सुरुवात केली आणि प्रदूषण पोषक गोष्टी त्याच्यात टाकणे बंद केले तरी ती पूर्ववत होण्याकरता तब्बल 35 वर्ष लागणार आहेत. किमान आपले जीवन विशाल होण्याकरता ओहळाने गंगेत प्रविष्ट व्हावे असे ज्ञानेश्वरीने सांगितले आहे. मात्र आज गंगेलाच एका महाकाय गटाराचे रूप येते की काय अशी भीती सध्या वाटत आहे. आपण हे चित्र पाहून कष्टी होणार, यावरती रामबाण असा उपाय तुमच्या माझ्याकडे नाही. नमामि गंगे यासारखे योजना आपले प्रशासन राबवत आहे. त्याची यशस्वीता किती हेही आपल्याला माहीत नाही. पण आपलीही थोडी जबाबदारी म्हणून नको त्या वस्तू नदीपात्रात टाकणे अथवा टाकणाराच थांबवणे एवढे तरी आपण नक्की करू शकतो.
नदीला नाण्यापेक्षा ही दक्षिणा मोठी असेल